उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, पोटासाठी हलकी आणि चवीला भन्नाट अशी कोकणाची स्पेशल सोलकढी एकदा प्याल तर वारंवार नक्कीच बनवाल बरं का. तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अगदी पारंपरिक पद्धतीची झटपट आणि खूप चविष्ट अशी ही सोलकढीची रेसिपी. नारळाचा स्वाद, कोकमाची आंबट गोड चव आणि आलं लसूण मिरचीचा हलकासा तडका जेवणाची काही मजाच वाढवेल बरं का. चला तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, नक्की पूर्ण पहा. अगदी साधी सोपी आजची रेसिपी तुमच्याबरोबर मी शेअर करते. आवडली तर एखादा लाईक नक्कीच करा. चला तर वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या थंडगार सोलकढीच्या रेसिपीला. इथे मी एक ओला नारळ घेतलेला आहे, तो मी खवणून घेते. जर तुम्हाला ह्याचे बारीक बारीक तुकडे करायचे असतील, खवणायचा नसेल तरी चालेल, पण तुकडे करताना लक्षात ठेवा जो पाठीमागचा काळपट भाग असतो तो घेऊ नका, फक्त सफेदच भाग घ्या, कारण की आपल्याला ह्याचं नारळाचं दूध काढायचं आहे. तर मी इथे एक नारळ पूर्णपणे असा विडीवर खवणून घेतलेला आहे. मस्त खवणून घेतला की ह्याचं दूधसुद्धा छानसं पडतं. जर तुम्हाला खवणायचं नसेल तर नक्कीच मी म्हणेल तुम्ही चिरून घ्या आणि बारीक तुकडे करा. तर ह्याच्यामध्ये आपण 2 हिरव्या मिरच्या घालणार आहोत, 2 लसूण पाकळ्या आणि थोडंसं अद्रक घालायचे. अद्रक पण आपल्याला थोडंसं घालायचे, जास्तीचं नाही घालायचं. तर 2 हिरव्या मिरच्या, लसूण आणि अद्रक हे आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. ह्यानेच आपल्या सोलकढीला छानसा चव येते बरे का. तर आता इथे तुम्ही 1 ते 1.5 ग्लास पाणी घाला सुरुवातीला. तर मी इथे छोटे माझे पेले होते ते 4 ते 5 घातलेले आहेत. तर इथे चवीनुसार मीठ आणि 1 चमचा जिरं टाकायचे आणि हे छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचे आणि मस्त याची आपण पेस्ट करणार आहोत. आणि छान असं आपल्याला ह्याला वस्त्रगाळ करायचे. तर बघू शकता तुम्ही छान अशी पेस्ट झालेली आहे. आपल्याला ह्याचं नारळाचं दूध काढायचे. तर एक भांडं घ्या, वरून चाळण ठेवलेले आहे मी आणि एक रुमाल घेतलेला आहे. तुम्ही नॉर्मल सुती कपडा घेतला पातळसा तरी चालेल. तर आपल्याला छान असं हे वस्त्रगाळ करून ह्याचं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. तर आपण नारळाचं दूध 2दा काढणार आहोत. आता हे जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही पिळून ह्याच्यातलं दूध काढून घ्यायचे आणि जो काही नारळाचा आपला चव राहतो त्याला आपण पुन्हा एकदा मिक्सरला फिरवणार आहोत. तर लक्षात ठेवा, बघू शकता आता सुरुवातीला आपण काढून घेतलेला आहे आणि हा आपला नारळाचा चव शिल्लक राहिलेला आहे. खाली तुम्हाला दाखवते एवढं आपलं दूध निघालेलं आहे. तर आता पुन्हा मी हा चव मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. आता दुसऱ्यांदा पाणी थोडंसं कमी घालायचे, जास्तीचं घालू नका. अर्धा ग्लास घातला तरी भरपूर होतं, कारण की मग जास्त पाणी घालतात तर मग नारळाच्या दुधाची चव आपली नक्कीच बिघडते. आणि हो, ही पण एक टीप लक्षात ठेवा, नारळाचं दूध काढताना शक्यतो 2दाच काढा, तिसऱ्यांदा अजिबात काढू नका. कारण की तिसऱ्यांदा काढताल तर नक्कीच तुमच्या सोलकढीची चव बदलेल बरं का. म्हणून फक्त 2दाच तुम्ही नारळाचं दूध काढा आणि मग छान अशी त्याची सोलकढी बनवा. शक्यतो फ्रेश सोलकढी फ्रेश नारळाची सोलकढी बनवा, खरंच खूप छान लागते. आता जो आपला हा नारळाचा किस राहतो त्याला अजिबात फेकून देऊ नका. त्याचा पण तुम्ही वापर करू शकता. उन्हामध्ये सुकवून भाजीला वापरा किंवा असंच भाजीला वापरलं तरी चालेल, तो पण फेकून देऊ नका. तर छानसं आपलं इथे नारळाचं दूध रेडी झालेलं आहे. बघू शकता ह्याच्यामध्ये 3 ते 4 ग्लास कोकम सरबत होतो. तर आता इथे मी कोकम आगाळ घेतलेला आहे. तो कोकम आगाळ घेताल तर मी इथे 5 ते 6 चमचे म्हणजे ही छोटी अर्धी वाटी टाकणार आहे दुधामध्ये. तुम्ही तुमच्या चवीनुसार कोकम सरबत म्हणा, कोकम आगाळ म्हणा, किंवा तुम्ही जर कोकम आगाळ घेणार नसताल तर 5 ते 6 कोकम पाण्यामध्ये भिजत घाला आणि त्याचा रस तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. तुमच्या आंबट चवीनुसार तुम्ही कोकम ह्याच्यामध्ये घालू शकता. आणि हो, तुम्हाला जर ह्याचा अजून पिंकेश कलर पाहायचा असेल
तर तुम्ही जेव्हा खोबरं मिक्सरला दळता त्याच्यामध्ये थोडासा बीटचा तुकडा घाला. छानसा पिंकिश कलर तुमच्या सोलकढीला नक्कीच येईल बरं का. तर जर तुम्हाला घालायचं असेल तर घाला, तर मी काही घातला नव्हता. तरीसुद्धा थोडासा माझ्या कोकम सोलकढीला छानसा कलर आला होता. नॉर्मल पिंकिश कलर आला होता. पण अजून तुम्हाला जास्तीचा पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे बीटचे तुकडे घालू शकता. आता पुढे मी ह्याच्यामध्ये पाव चमचा ताक मसाला घातलेला आहे आणि शेवटी कोथिंबीर घातलेला आहे. ताक मसाला ऑप्शनल आहे, पण ताक मसाल्याने अजून तुमच्या सोलकढीला खरंच खूप छान चव येते. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, सोलकढी तुम्ही बनवल्या पिऊ नका. ती छान अशी मुरू द्या. छान मुरली की मस्त ही सोलकढी लागते. कारण की नारळाच्या दुधामध्ये मिरचीचा, अद्रकचा, जिऱ्याचा आपण जे काही पदार्थ टाकले आहेत ते छान असे एकजीव होतात आणि मग त्याच्यामुळे ह्या सोलकढीला छानशी चव येते. म्हणून मी म्हणेल तिला बनवल्या प्यायची नाही, तिला छानशी थंडगार करा, छानशी मुरू द्या आणि नंतर ही थंडगार सोलकढी तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये पिला तर अधिकच उत्तम. तर इथे मी थोडे 2 मातीची भांडी पण घेतलेली आहेत आणि 2 ग्लास पण घेतलेले आहेत. तर मातीच्या भांड्यात जर प्यायचं असेल तुम्हाला तर ती भांडी 4 ते 5 तास पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि त्याच्यानंतर त्यांना तुम्ही स्वच्छ धुवा आणि नंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये सोलकढी किंवा कोणतंही पेय तुम्ही त्याच्यामध्ये पिऊ शकता. शरीराला खरंच खूप छान असतं. म्हणून मी म्हणेल तर मातीच्या भांड्यामध्ये नक्कीच एकदा सोलकढी पिऊन पहा. चला, तर मग तुम्हाला आजची माझी सोलकढीची रेसिपी कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनल नवीन पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हो, एखादी छानशी कमेंट नक्की करा. भेटूया पुढील एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.